येत्या 1 मिनिटात दुःखी भाग्यात चमत्कार हवा असेल तर श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा हा दुसरा अध्याय ऐक. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पवित्र आणि दिव्य चरित्रातील हा दुसरा अध्याय केवळ एक कथा नसून तो प्रत्येक भक्ताच्या जीवनाला दिशा देणारा, अंतःकरण शुद्ध करणारा आणि आत्म्याला जागृत करणारा एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव आहे. या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण, वाचन किंवा मनन केले तर जणू स्वतः प्रभूंची कृपा आपल्या जीवनात प्रकट होऊ लागते. या अध्यायाचे श्रवण केल्याने भक्ताला अनेक आध्यात्मिक आणि लौकिक लाभ प्राप्त होतात. मनातील भीती, चिंता, नैराश्य दूर होऊ लागते. घरातील कलह कमी होतो आणि त्या जागी शांतता, प्रेम आणि समाधान निर्माण होते. गरिबी, दारिद्र्य, आर्थिक अडचणी यावर मात करण्याची शक्ती मिळते. प्रभूंच्या कृपेने जीवनात नवीन संधी निर्माण होतात आणि प्रगतीचे मार्ग खुलतात. ज्यांच्या जीवनात सतत संकटे, अडथळे येत असतात त्यांच्यासाठी हा अध्याय एक दिव्य आधार आहे. 7.7 ग्रहबाधा, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो. प्रभूंच्या नामस्मरणाने आणि या अध्यायाच्या प्रभावाने एक अदृश्य संरक्षण कवच भक्ताभोवती निर्माण होते, जे त्याला सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टींपासून वाचवते. आजारीपणा, शारीरिक त्रास, मानसिक अस्वस्थता यामध्येही हा अध्याय अत्यंत लाभदायक ठरतो. प्रभूंच्या कृपेने शरीर आणि मन दोन्हीही बळकट होऊ लागतात. मनात सकारात्मकता वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तसेच या अध्यायाचे श्रवण केल्याने शत्रूंचा नाश होतो, विरोधक शांत होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात. पण त्याहूनही मोठा लाभ म्हणजे भक्ताच्या अंतःकरणात नम्रता, श्रद्धा आणि परमेश्वरावरील अढळ विश्वास निर्माण होतो. या पवित्र कथेतून आपल्याला समजते की जीवनात येणारी प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट हे केवळ दुःख नसून ते प्रभूंच्या कृपेने आपल्याला योग्य मार्गावर आणणारे साधन असते. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतो, त्यांच्या चरणी शरण जातो, तेव्हा त्याच्या जीवनातील अंधार हळूहळू नाहीसा होऊ लागतो. हा अध्याय आपल्याला शिकवतो की खरे सुख बाहेर नाही तर प्रभूंच्या चरणी शरण जाण्यात आहे. जो भक्त पूर्ण विश्वासाने, प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करतो त्याच्या जीवनात चमत्कार घडू लागतात. म्हणूनच ही कथा केवळ ऐकू नका तर ती मनापासून अनुभवा आणि शेवटपर्यंत ऐका. प्रत्येक शब्द हृदयात उतरू द्या आणि स्वतः अनुभव घ्या. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा तुमच्या जीवनात कशी प्रकट होईल. या अध्यायात रमून जाण्यापूर्वी प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा हा अध्याय 3 भक्तांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा. आजची कथा लाईक करून शेवटपर्यंत या यात्रेत राहा. बघा, चालू क्षणापासून तुमच्या भाग्यात मोठा बदल व्हायला चालू होईल. शांत, गंभीर आणि थोडासा गूढ असा तो संध्याकाळचा काळ होता. आकाशात मावळत्या सूर्याची केशरी छटा पसरली होती आणि वातावरणात एक विलक्षण नीरवता होती. त्या नीरवतेतून चालत होता एक थकलेला प्रवासी, शंकर भट्ट. शरीराने तो अत्यंत अशक्त झाला होता, पण त्याच्या अंतःकरणात एकच तेजस्वी ज्योत प्रज्वलित होती, ती म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरण दर्शनाची तळमळ. प्रत्येक पावलागणिक तो थकून जात होता, पण मनातल्या भक्तीच्या शक्तीने तो पुढे चालत होता. त्याच्या ओठांवर सतत नामस्मरण सुरू होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जणू त्या नामातच त्याला जगण्याची शक्ती मिळत होती.
त्याच्या मनात एक अढळ विश्वास होता. जेव्हा प्रभू माझ्यासोबत आहेत तेव्हा कोणतेही संकट मला स्पर्श करू शकत नाही. परंतु त्या दिवशी नियतीने त्याची एक कठोर परीक्षा घ्यायची ठरवली होती. अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आकाशात कावळ्यांचा कर्कश आवाज घुमू लागला. काही क्षणातच 4 ते 5 कावळे वेगाने खाली झेपावले आणि शंकर भटांच्या अंगावर येऊन बसले. त्यांच्या तीक्ष्ण सोसींनी त्याच्या हातांवर, खांद्यांवर, पायांवर निर्दयपणे वार करू लागले. त्या प्रत्येक वाराने त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. वेदना इतकी तीव्र होती की त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. तो घाबरून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करू लागला, पण ते कावळे काही केल्या हटत नव्हते. उलट ते अधिकच आक्रमक झाले. त्या वेदनेत, त्या भीतीत त्याच्या मनात एकच विचार चमकून गेला. मी कोणत्या तरी सिद्ध पुरुषाबद्दल मनात शंका घेतली होती आणि त्याच क्षणी त्याला जाणवले, हा सर्व त्रास त्याच अपराधाची शिक्षा आहे. त्याचे हृदय पश्चातापाने भरून आले. तो व्याकुळ होऊन मनोमन प्रार्थना करू लागला, हे दयाघन श्रीपाद श्रीवल्लभा, माझ्याकडून मोठा अपराध झाला आहे. मी अज्ञानाने संतांविषयी शंका घेतली. मला क्षमा करा. मला या भयंकर संकटातून वाचवा. कावळ्यांचा हल्ला सुरूच होता. शरीर रक्ताने माखले होते. असह्य वेदना सहन करत तो तिथून पळू लागला, पण कावळे त्याचा पाठलाग करतच होते. जणू त्याला कुठेही शांतता मिळणार नव्हती. त्या अवस्थेत त्याच्या ओठांवर फक्त एकच नाव होते, श्रीपाद श्रीवल्लभ. पळता पळता त्याला समोर एक पवित्र औदुंबराचे झाड दिसले. जणू स्वतः प्रभूंनीच त्याला आश्रय दिला होता. तो त्या झाडाखाली जाऊन बसला. काही क्षण त्याला वाटलं की आता संकट टळलं, पण नियतीची परीक्षा अजून संपलेली नव्हती. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला खरंच हा अध्याय आवडत असेल तर तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारे प्रत्येक चमत्कार करणारे अध्याय सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येतील. प्रेमळ भक्तांनो, मग पुढे अचानक त्याला जाणवलं की त्याच्या शरीरातून एक विचित्र दुर्गंध येत आहे. त्या दुर्गंधामुळे जवळच्या वारुळातून सर्प बाहेर येऊ लागले. काही क्षणातच ते त्याच्या अंगावर चढले आणि दंश करू लागले. त्या विषारी दंशाने त्याचे संपूर्ण शरीर जळू लागले. डोळ्यांसमोर अंधार पसरला. तोंडातून फेस येऊ लागला. हृदयाचे ठोके मंद झाले. त्या मृत्यूच्या छायेत उभा राहूनही तो एकच आर्तहाक देत होता, हे श्रीपाद श्रीवल्लभा परमेश्वरा, मला सोडू नका. मी तुमच्या चरणी शरण आलो आहे. त्या क्षणी त्याचे शरीर जरी निष्प्राण झाले होते तरी त्याची श्रद्धा जिवंत होती. आणि जिथे श्रद्धा जिवंत असते तिथे प्रभूंची कृपा कधीच दूर नसते. संध्याकाळ गडद होत चालली होती. आकाशात काळसर छटा पसरल्या होत्या आणि पृथ्वीवरील जणू अंधाराचे जाळे अलगद पसरत होते. औदुंबराच्या त्या पवित्र वृक्षाखाली शंकर भट्ट मृतप्राय अवस्थेत पडले होते. शरीर पूर्णपणे निष्प्राण झाले होते. सर्पदंशांच्या विषाने प्रत्येक शिरा जवळ होती. श्वास मंदावला होता, पण त्या सर्वांवर मात करत त्यांच्या ओठांवर अजूनही एकच नाव हळूवार उमटत होते, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीपाद श्रीवल्लभ. त्या अंधाऱ्या क्षणी जिथे माणसाची सारी आशा संपते तिथेच दैवी कृपेची सुरुवात होत असते. तेवढ्यात त्या मार्गाने काही धोबी आपले काम आटपून परत येत होते. त्यांच्या गाढवांवर धुतलेले कपडे ठेवलेले होते आणि ते आपापसात गप्पा मारत चालले होते. अचानक त्यांची नजर त्या औदुंबराखाली पडलेल्या शंकर भटांवर गेली. त्यांची अवस्था पाहून ते क्षणभर थबकले.
शरीरावर सर्पदंशांच्या खुणा, जखमांमधून वाहणारे रक्त आणि मृत्यूसारखी शांतता. हे दृश्य पाहून त्यांच्या अंतःकरणात करुणा जागृत झाली. अरे, हा मनुष्य जिवंत आहे की नाही? एकाने काळजीने विचारले. दुसऱ्याने जवळ जाऊन त्याचा श्वास तपासला. मंद पण चालू होता. देवाच्या कृपेने अजून प्राण आहेत, तो म्हणाला. आपण याला इथे सोडून जाऊ शकत नाही. त्या साध्या निष्पाप माणसांच्या हृदयात दया जागृत झाली. त्यांनी कोणताही विचार न करता शंकर भटांना उचलले आणि अलगद एका गाढवावर बसवले. त्या क्षणी जणू श्रीपाद श्री वल्लभांनीच त्या धोब्यांच्या रूपाने त्यांना आधार दिला होता. कारण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा प्रभू अनपेक्षित मार्गाने मदत पाठवतात. ते त्यांना आपल्या गावात घेऊन गेले. त्या गावात एक साधा पण अनुभवी वैद्य राहत होता, वल्लभदास. बाहेरून तो एक सामान्य चर्मकार वैद्य दिसत होता, पण त्याच्या अंतःकरणात दत्तभक्तीचा अथांग सागर भरलेला होता. त्याच्या डोळ्यात करुणा होती आणि त्यांच्या हातात उपचार करण्याची दिव्य शक्ती होती. धोब्यांनी शंकर भटांना त्याच्या समोर आणले. त्यांची अवस्था पाहताच वल्लभदासांच्या डोळ्यात दया दाटून आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उपचार सुरू केले. वनातील काही औषधीमुळे त्यांनी स्वतः जाऊन आणली. त्यांचा रस काढून शंकर भटांना पाजला. सर्पदंश झालेल्या जागी त्यांनी विशेष पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमांवर लावला आणि त्या पानांचे देठ त्यांच्या कानात ठेवले. जसे जसे विष शरीरातून बाहेर पडू लागले तसे तसे शंकर भटांच्या वेदना वाढू लागल्या. त्या वेदना इतक्या असह्य होत्या की ते जोरजोराने ओरडू लागले. पण त्या प्रत्येक वेदनेसोबत जणू त्यांच्या अंतःकरणातील अहंकार, अज्ञान आणि पापही वितळत होते. त्या वेदनांच्या ज्वालेत त्यांचे मन शुद्ध होत होते. हळूहळू वेळ जसा जसा पुढे सरकत गेला तसतसे विष पूर्णपणे उतरू लागले. शरीरात पुन्हा प्राणशक्ती जागृत होऊ लागली. श्वास स्थिर झाला. डोळे अलगद उघडले. त्यांना जाणवलं ते अजूनही जिवंत आहेत आणि ही केवळ वैद्याची नाही तर परमेश्वराचीच, श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचीच कृपा आहे. त्या रात्री त्यांना वल्लभदासांच्या घरीच विश्रांतीसाठी ठेवण्यात आले. बाहेर शांत अंधार पसरला होता, पण त्या घरात एक वेगळीच प्रकाशमय शांतता होती. रात्रीच्या त्या पवित्र वेळेस वल्लभदास आपल्या कुटुंबियांसह मधुर स्वरात दत्तप्रभूंचे भजन करू लागले. त्या भजनाचा प्रत्येक स्वर जणू आकाशातून उतरून थेट शंकर भटांच्या हृदयात प्रवेश करत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते वेदनेचे नव्हते तर त्या दैवी कृपेचे होते. त्यांना जाणवलं, प्रभू माझ्यावर कृपा करत आहेत. त्यांनीच मला मृत्यूच्या दारातून परत आणले आहे. त्या क्षणी त्यांच्या अंतःकरणात एक अद्भुत परिवर्तन घडत होते. अहंकार नाहीसा होत होता आणि त्या जागी नम्रता, श्रद्धा आणि प्रेम भरत होते. त्यांना उमगले, जीवनात येणारी प्रत्येक वेदना, प्रत्येक संकट ही प्रभूंची शिक्षा नसून ती आपल्याला योग्य मार्गावर आणणारी कृपाच असते. त्या शांत भक्तिमय वातावरणात भजनाच्या मधुर स्वरांमध्ये शंकर भटांचा आत्मा जणू पूर्णपणे प्रभूंच्या चरणी विलीन होत होता. रात्र अधिकच गडद होत चालली होती, पण वल्लभदासांच्या त्या छोट्याशा घरात एक विलक्षण दिव्य शांतता नांदत होती. भजनाचे मधुर स्वर अजूनही वातावरणात तरंगत होते. त्या प्रत्येक स्वरात भक्ती होती, करुणा होती आणि श्रीदत्त प्रभूंच्या चरणांवरील अखंड प्रेम ओसंडून वाहत होते. भक्तांनो, तुमचे देखील तुमच्या परमेश्वरावर प्रेम असेल तर आत्ताच टाईप करा, देवा माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. प्रेमळ भक्तांनो, शंकर भट्ट
शांतपणे पलंगावर पडले होते, पण त्यांच्या अंतःकरणात एक प्रचंड उलथापालथ सुरू होती. ज्या वेदना त्यांनी अनुभवल्या होत्या त्या आता हळूहळू शांत होत होत्या आणि त्यांच्या जागी एक गूढ समाधान जन्म घेत होतं. भजन संपले. घरात एक गाढ शांतता पसरली. त्या शांततेत वल्लभदास अलगद शंकर भटांच्या जवळ आले. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती. जणू ते केवळ एक वैद्य नव्हते, तर प्रभूंचेच एक माध्यम होते. त्यांनी प्रेमानं विचारलं, आता बरं वाटतंय ना? त्या साध्या शब्दातही एक अपार माया होती. शंकर भट्ट त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्यांना त्या व्यक्तीमध्ये काहीतरी विलक्षण जाणवत होतं. त्यांनी कृतज्ञतेने हात जोडले. तुमचे उपकार मी कसे फेडू? त्यांच्या आवाजात नम्रता होती आणि डोळ्यात अश्रू होते. तेवढ्यात वल्लभदास मंद हसले. ते म्हणाले, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. समाजाच्या दृष्टीने मी नीच जातीचा असेन, पण प्रभूंच्या दृष्टीने सर्व जीव समान असतात. त्यांच्या त्या शब्दांनी शंकर भटांच्या मनाला एक खोल स्पर्श झाला. क्षणभर थांबून वल्लभदास पुढे म्हणाले, तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात हे मला माहीत आहे. तुम्हाला कावळ्यांचा त्रास झाला, सर्पदंश झाला. हे सर्व का झाले हे देखील मला ठाऊक आहे. तुमचे नाव शंकर भट्ट आहे हेही मला माहीत आहे. हे ऐकताच शंकर भट्ट स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. हे सर्व तुम्हाला कसे कळले? त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. क्षणभर त्यांना वाटलं हे नक्कीच एखादे ज्योतिषी असतील. त्यांचा हा विचार ओळखून वल्लभदास हसत म्हणाले, मी ज्योतिषी नाही. हे सर्व ज्ञान मला प्रभूंच्या कृपेने मिळाले आहे. जिथे श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा असते तिथे अज्ञानाचा अंधार आपोआप नाहीसा होतो. त्यांच्या आवाजात एक विलक्षण स्थैर्य होते. ते पुढे म्हणाले, तुम्हाला त्रास देणारे कावळे आणि सर्प हे सामान्य नव्हते. ते पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी आपल्या ज्ञानाचा गर्व केला, पण प्रभूंचे खरे स्वरूप ओळखले नाही. त्यांनी आयुष्यभर दानधर्म केला नाही, भक्ती केली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही. शंकर भट्ट एकाग्रतेने हे ऐकत होते. त्यांच्या अंतःकरणात एक एक शब्द खोलवर उतरत होता. वल्लभदास पुढे सांगू लागले, त्या पंडितांना त्यांच्या कर्मानुसार स्वर्ग प्राप्त झाला, पण तिथेही त्यांना खऱ्या सुखाचा अनुभव आला नाही. कारण त्यांनी पृथ्वीवर असताना कधीही दान दिले नव्हते, कुणाची सेवाही केली नव्हती. त्यामुळे त्यांना अन्न पाणीही मिळाले नाही. तेव्हा त्यांना कळले, ज्ञान असूनही जर भक्ती आणि दया नसेल तर ते ज्ञान निरर्थक आहे. त्या शब्दांनी शंकर भटांच्या मनात एक तीव्र जाणीव निर्माण झाली. त्यांना स्वतःच्या अहंकाराची आठवण आली. त्यांना आठवलं की त्यांनीही कधी कधी आपल्या ब्राह्मण तत्वाचा गर्व केला होता. वल्लभदास शांतपणे म्हणाले, त्या आत्म्यांना मुक्ती मिळण्यासाठी प्रभूंनी एक मार्ग ठरवला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त त्यांनी प्राशन केले तर त्यांना उत्तम गती मिळेल. म्हणूनच त्यांनी तुमच्यावर आक्रमण केले. तुमच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्तामुळे त्यांना मुक्ती मिळाली. हे ऐकून शंकर भटांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना जाणवलं, त्यांच्या वेदनेतही प्रभूंची एक गूढ योजना होती. त्यांचा प्रत्येक त्रास, प्रत्येक जखम ही केवळ शिक्षा नव्हती, तर कोणाच्या तरी उद्धाराचे साधन होती. वल्लभदास पुढे म्हणाले, शंकर भटा, लक्षात ठेव, भगवंताला केवळ प्रेम, श्रद्धा आणि नम्रता हवी असते. वर्ण, जात, संपत्ती यांना त्याच्या दृष्टीने काहीही महत्त्व नाही. जो कोणी खऱ्या मनाने त्याला शरण जातो त्याच्यावर तो
तो कृपा करतोस. त्या क्षणी शंकर भटांच्या अंतःकरणात एक गाढ परिवर्तन झाले. त्यांच्या मनातील ब्राह्मण तत्वाचा अहंकार पूर्णपणे वितळून गेला. त्यांच्या जागी केवळ नम्रता, भक्ती आणि कृतज्ञता उरली. त्या शांत रात्री त्या साध्या घरात एका वैद्याच्या वेशात प्रभूंचीच वाणी त्यांना ऐकू येत होती आणि त्या वाणीने त्यांचे संपूर्ण जीवन बदलवून टाकले. त्या शांत रात्रीचा गूढ प्रभाव अजूनही शंकर भटांच्या अंतःकरणात तरंगत होता. वल्लभदासांनी सांगितलेले प्रत्येक शब्द जणू त्यांच्या मनावर कोरले गेले होते. त्यांच्या अंतर्मनात एक नवीन प्रकाश उगवत होता. तो होता नम्रतेचा, भक्तीचा आणि सत्याचा. ज्या अहंकाराने त्यांच्या विचारांना झाकून टाकले होते तो आता हळूहळू नाहीसा होत होता. त्यांना जाणवत होतं की प्रभूंची कृपा ही किती सूक्ष्म आणि अद्भुत असते. ती कधी कधी कठोर अनुभवांच्या रूपाने येते तर कधी प्रेमळ उपदेशांच्या स्वरूपात. वल्लभदास काही क्षण शांत राहिले आणि मग पुन्हा बोलू लागले. शंकर भटा, तुझ्यावर जे काही घडले त्यामागे केवळ त्या पंडितांचे कर्म नव्हते, तर तुझ्याही एका जुन्या कृतीचा त्यात भाग होता. हे ऐकताच शंकर भट्ट अधिकच एकाग्र झाले. त्यांच्या मनात उत्सुकता आणि थोडीशी भीतीही निर्माण झाली. वल्लभदास हळुवारपणे म्हणाले, तू लहान असताना मित्रांसोबत खेळता खेळता एकदा तू भगवान विष्णूंच्या ध्यानाचा एक पवित्र श्लोक विनोदाने चुकीच्या अर्थाने सांगितला होतास. तो श्लोक अत्यंत पवित्र होता, पण तू त्याचा विनोद केला. त्यावेळी तुला त्याचे गांभीर्य कळले नाही, पण त्या कृतीचा परिणाम मात्र तुला भोगावा लागला. शंकर भटांच्या डोळ्यांसमोर त्या बालपणाच्या आठवणी तरळून गेल्या. त्यांनी खरंच कधीतरी अशा प्रकारे विनोद केला होता. त्या क्षणी त्यांचे हृदय अपराधीपणाने भरून आले. त्यांना जाणवले की अज्ञानात केलेल्या कृतीही किती गंभीर परिणाम घडवू शकतात. वल्लभदास पुढे म्हणाले, त्या श्लोकाचा अपमान केल्यामुळेच तुला आज धोब्यांनी गाढवावर बसवून येथे आणले. ही घटना केवळ योगायोग नव्हती, तर त्या कर्माचीच एक शिकवण होती. पण लक्षात ठेव, हे सर्व तुला कमी लेखण्यासाठी नव्हते, तर तुझ्यातील अहंकार दूर करून तुला योग्य मार्गावर आणण्यासाठी होते. त्या शब्दांनी शंकर भटांच्या अंतःकरणात एक खोल जाणीव निर्माण झाली. त्यांना समजले की प्रभूंच्या प्रत्येक कृतीमागे एक प्रेमळ हेतू असतो. जरी ती कृती कठोर वाटली तरी तिचा शेवट नेहमीच कल्याणकारक असतो. वल्लभदास पुढे म्हणाले, या जगात प्रत्येक मनुष्याने आपल्या स्वधर्मानुसार आचरण करावे. ब्राह्मणाने सत्य आणि ज्ञानाचा मार्ग धरावा. क्षत्रियाने धर्मरक्षण करावे. वैश्याने प्रामाणिक व्यापार करावा आणि शूद्राने प्रेमाने सेवा करावी. पण भक्तीच्या मार्गात या कोणत्याही भेदाला स्थान नाही. भगवंत केवळ हृदयातील प्रेम आणि श्रद्धा पाहतो. त्या साध्या पण गूढ वाक्यांनी शंकर भटांचे मन पूर्णपणे भारावून गेले. त्यांना जाणवले की खरा धर्म हा बाह्य रूपात नसून अंतःकरणात असतो. जो मनाने शुद्ध भक्तीने ओतप्रत असतो तोच प्रभूंचा खरा भक्त ठरतो. त्या रात्री शंकर भट्ट झोपले, पण ती झोप सामान्य नव्हती. त्यांच्या अंतःकरणात सतत प्रभूंचे नाम घुमत होते. त्यांच्या स्वप्नातही जणू एक दिव्य प्रकाश दिसत होता. तो प्रकाश होता श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेचा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे पृथ्वीवर पडली तेव्हा शंकर भट्ट एक नवीन ऊर्जा घेऊन जागे झाले. त्यांचे शरीर पूर्णपणे बरे झाले होते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांचे मनही शुद्ध झाले होते. त्यांनी वल्लभदासांकडे कृतज्ञतेने पाहिले. त्यांना आता समजले होते की हा साधा वैद्य नसून प्रभूंचेच एक माध्यम आहे. काही दिवस त्यांनी तिथेच राहून विश्रांती घेतली. त्या काळात त्यांनी वल्लभदासांच्या सहवासात अनेक गूढ गोष्टी समजून घेतल्या.
त्यांच्या प्रत्येक शब्दात ज्ञान होते आणि प्रत्येक कृतीत भक्ती होती. शेवटी योग्य वेळ आल्यावर शंकर भटांनी पुढील प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वल्लभदासांना नम्रपणे वंदन केले. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. ते म्हणाले, तुमच्या कृपेने मला माझ्या चुका समजल्या. तुम्ही मला नवीन जीवन दिले. वल्लभदास प्रेमाने म्हणाले, हे सर्व माझे नाही, श्रीपाद श्री वल्लभांचीच कृपा आहे. त्यांच्या चरणी सदैव श्रद्धा ठेव, ते तुला योग्य मार्ग दाखवतील. त्या आशीर्वादाने भारावून शंकर भट्ट पुढील प्रवासासाठी निघाले. त्यांच्या प्रत्येक पावलात आता आत्मविश्वास होता आणि प्रत्येक श्वासात प्रभूंचे नाम होते. आता त्यांच्यासमोर एक नवीन प्रवास होता. एक नवीन अनुभव त्यांची वाट पाहत होता आणि त्या प्रत्येक क्षणात श्रीपाद श्री वल्लभांची अदृश्य कृपा त्यांच्यासोबत होती. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंची कृपा हवी असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा आणि शेवटपर्यंत हा अध्याय ऐकत रहा. बघा, तुमची मोठी इच्छा भगवंत स्वतः पूर्ण करतील. प्रेमळ भक्तांनो, वल्लभदासांच्या त्या साध्या पण दिव्य घरातून बाहेर पडताना शंकर भटांच्या मनात एक विलक्षण शांतता आणि समाधान होते. काही दिवसांपूर्वी जो मनुष्य वेदनेने तडफडत होता तोच आता अंतकरणाने पूर्णपणे हलका झाला होता. त्यांच्या प्रत्येक पावलात आता केवळ प्रवास नव्हता तर एक नवी जाणीव होती, प्रभूंच्या कृपेची आणि जीवनातील प्रत्येक अनुभवाच्या मागील गूढ अर्थाची. ते नम्रतेने वल्लभदासांना वंदन करून पुढे निघाले. डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. मनात सतत एकच भाव उमटत होता, ही सर्व तुमचीच लीला आहे श्रीपाद श्री वल्लभा. त्या स्मरणाने त्यांचे हृदय प्रेमाने भरून येत होते. प्रवास पुन्हा सुरू झाला. मार्ग अनोळखी होता पण मनात भीती नव्हती, कारण आता त्यांना जाणवले होते की ते एकटे नाहीत. प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर प्रभूंची अदृश्य साथ त्यांच्यासोबत आहे. काही दिवसांच्या प्रवासानंतर ते चिदंबरकडे जाण्याच्या मार्गावर आले. त्या मार्गावर पुढे एक विचित्र नावाचे गाव लागले, विचित्रपूर. त्या गावाच्या नावातच एक वेगळेपण होतं आणि प्रत्यक्षातही ते गाव तितकेच अनोखी होते. गावात प्रवेश करताच शंकर भटांना एक विचित्र वातावरण जाणवलं. लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती होती आणि कुठेतरी एक दडपण जाणवत होतं. थोड्याच वेळात त्यांना त्या गावाबद्दल समजले. त्या गावाचा राजा अत्यंत विचित्र स्वभावाचा होता. त्याला एक मुलगा होता, पण तो जन्मताच मूक होता. त्या दुःखामुळे राजा सदैव उदास आणि चिडचिडा झाला होता. त्याच्या मनात एक चुकीची समजूत बसली होती. ब्राह्मणांनी यज्ञकर्मात काहीतरी दोष केला, त्यामुळेच माझा मुलगा असा झाला. या चुकीच्या विचारामुळे त्याच्या मनात ब्राह्मणांविषयी द्वेष निर्माण झाला होता. तो ब्राह्मणांचा अपमान करू लागला. त्यांना गाढवावर बसवून गावभर फिरवणे, त्यांची हेटाळणी करणे हे त्याचे रोजचेच काम झाले होते. ब्राह्मणांना दान म्हणून तो केवळ राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मणांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ते आपला अहंकार विसरून अत्यंत नम्रतेने जगत होते. हे सर्व ऐकून शंकर भटांच्या मनात अनेक विचार आले. त्यांनी मनोमन श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण केले. प्रभू, येथेही तुमचीच काही लीला आहे का? त्यांच्या अंतकरणात एक शांत विश्वास होता, जे काही घडते ते प्रभूंच्या इच्छेनेच घडते. तेवढ्यात काही सैनिक त्यांच्याजवळ आले. त्यांनी शंकर भटांकडे पाहून विचारले, तुम्ही ब्राह्मण आहात का? शंकर भटांनी नम्रतेने होकार दिला. तेवढ्यात सैनिक म्हणाले, आमच्या महाराजांनी तुम्हाला राजवाड्यात बोलावले आहे. हे ऐकताच शंकर भटांच्या मनात क्षणभर भीतीची लाट उसळली. त्यांनी ऐकलं होतं की राज्याच्या दरबारात ब्राह्मणांची कसोटी घेतली जाते आणि अनेकदा
त्यांचा अपमानही होतो. पण पुढच्याच क्षणी त्यांनी डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना केली, हे परमेश्वरा, हे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आता सर्व काही तुमच्या हाती आहे. तुम्हीच माझे रक्षण करा. त्या प्रार्थनेने त्यांच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी झाली. त्यांनी शांतपणे सैनिकांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजवाडा भव्य होता, पण त्यात एक विचित्र ताण जाणवत होता. दरबारात पोहोचल्यावर शंकर भट राजासमोर उभे राहिले. त्यांच्या कपाळावर घाम होता, पण मनात प्रभूंचे नाम होते. राजाने त्यांच्याकडे पाहिले आणि एक गूढ प्रश्न विचारला, तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती होईल? तो प्रश्न ऐकून शंकर भट्ट क्षणभर विचारात पडले, पण लगेचच त्यांनी मनोमन श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण केले आणि शांतपणे उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. त्या उत्तराने दरबारात एक क्षण शांतता पसरली. राजाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. त्याने आनंदाने उद्गार काढले, महात्मन, आपण खरोखरच महान पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. त्या क्षणी शंकर भटांच्या मनात एकच भाव होता, हे सर्व माझे नाही, हे प्रभूंचेच आहे. त्या दरबारात त्या अनोख्या प्रश्नाच्या उत्तराने एक नवीन अध्याय सुरू झाला होता आणि त्या प्रत्येक क्षणात श्रीपाद श्री वल्लभांची अदृश्य कृपा प्रकट होत होती. प्रेमळ भक्तांनो, राजाच्या तोंडून निघालेल्या त्या कौतुकाच्या शब्दांनी दरबारातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. काही क्षणांपूर्वी जिथे भीती आणि तणाव होता, तिथे आता आश्चर्य आणि आदराची भावना निर्माण झाली होती. शंकर भट्ट मात्र शांतपणे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर नम्रता होती आणि अंतकरणात सतत श्रीपाद श्री वल्लभांचे नाम घुमत होते. त्यांना ठाऊक होते, हे सर्व त्यांच्या बुद्धीचे नव्हे, तर प्रभूंच्या कृपेचे फळ आहे. राजा काही क्षण त्यांच्याकडे एकटक पाहत राहिला आणि मग गंभीर आवाजात म्हणाला, महात्मन, आजपर्यंत अनेक ब्राह्मण माझ्या दरबारात आले, पण तुमच्यासारखे गूढ आणि अचूक उत्तर देणारे कोणीही मला भेटले नाही. मला तुमच्याशी काही बोलायचे आहे, तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, असे म्हणत त्याने आपल्या मनातील गुपित उघड करण्यास सुरुवात केली. राजाचा आवाज हळूहळू मृदू होत गेला. तो म्हणाला, मी या जन्मात राजा असलो तरी माझ्या मागील जन्माची मला आठवण आहे. त्या जन्मी मी एक गरीब ब्राह्मण होतो. माझ्या घरात राजगिऱ्याचे पीक येत असे. मी ती भाजी सर्वांना मुक्त हस्ताने देत असे. जो कोणी येईल त्याला मी कधीही रिकाम्या हाताने पाठवत नसे. दरबारातील सर्वजण शांतपणे ऐकत होते. राजाच्या डोळ्यात आठवणींची छटा उमटली होती. तो पुढे म्हणाला, पण माझ्या सहाध्यायी ब्राह्मणांनी माझा गैरफायदा घेतला. ते यजमानांच्या घरी पूजा, अर्चा, अभिषेक करायला मला सोबत नेत, पण दक्षिणा मात्र स्वतःच ठेवत. मला अत्यंत थोडे देत. माझ्या घरची राजगिऱ्याची भाजीही ते फुकट घेऊन जात. मी त्यांच्यावर कधीही राग केला नाही, कारण मला वाटायचं दान करणं हेच माझं कर्तव्य आहे. त्या आठवणींनी त्याचा आवाज थरथरला. पण प्रभूंच्या न्यायात कधीही अन्याय होत नाही. तो पुढे म्हणाला, त्या जन्मात मी गरीब होतो, पण मी दान दिले, म्हणूनच या जन्मात मला राजपद मिळाले. आणि जे ब्राह्मण मला लुबाडत होते तेच या जन्मात माझ्या राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले आहेत. पण आता मी त्यांच्याशी कठोर वागतो, कारण माझ्या मनात अजूनही त्या अन्यायाची वेदना आहे. हे ऐकून शंकर भटांच्या मनात करुणा निर्माण झाली. त्यांना जाणवलं, कर्माचा नियम किती अचूक आहे. राजा पुढे म्हणाला, मी आजही राजगिऱ्याची भाजी दान करतो, कारण तेच माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे. पण मला एक शंका आहे, या दानाचे मला पुढे काय फळ मिळेल? मला योग्य मार्गदर्शन हवे आहे. शंकर भटांनी डोळे मिटले आणि मनोमन श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण केले. त्यांच्या अंतकरणात एक शांत प्रेरणा जागृत झाली. त्यांनी डोळे उघडले आणि अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, महाराज, आपण जे दान करता
त्याचे फळ नक्कीच मिळते. पण जर आपण केवळ एकाच प्रकारचे दान करत राहिलात तर त्याचे फळही त्याच स्वरूपात मिळेल. आपण राजगिऱ्याची भाजी दान करता, त्यामुळे भविष्यातही त्याच प्रकारचे फळ मिळेल. राजा एकाग्रतेने ऐकत होता. शंकर भट पुढे म्हणाले, महाराज, आपण आता राजा आहात. आपल्या हातात संपत्ती, वैभव, रत्न, सोने सर्व काही आहे. जर आपण या सर्वांचा उपयोग करून योग्य ठिकाणी दान केले तर त्याचे फळ अधिक श्रेष्ठ आणि कल्याणकारी होईल. दान हे केवळ देण्यासाठी नसते, तर ते योग्य प्रकारे देण्यासाठी असते. त्या शब्दांनी राजाच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. त्याला जणू आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याने आनंदाने म्हटले, महात्मन, आपण माझे डोळे उघडले. आता मला समजले की खरे दान कसे असावे. दरबारातील सर्वजण शंकर भटांच्या ज्ञानाने प्रभावित झाले होते. पण शंकर भट मात्र अंतर्मनात नम्र होते. ते मनोमन म्हणत होते, हे सर्व तुमचेच आहे प्रभू, मी फक्त एक माध्यम आहे. त्या क्षणी दरबारात केवळ एक गोष्ट स्पष्ट झाली होती. जिथे भक्ती असते तिथे प्रभू स्वतः मार्ग दाखवतात. राजाच्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिल्यानंतरही दरबारातील वातावरण पूर्णपणे शांत झाले नव्हते. सर्वांच्या नजरा आता शंकर भटांकडे वळल्या होत्या. राजाने समाधानाने मान हलवली, पण त्याच्या मनात अजून एक कसोटी बाकी होती. त्या दरबारात उपस्थित असलेले राजगुरू अत्यंत विद्वान होते. त्यांना वाटलं, या ब्राह्मणाचे ज्ञान खरेच इतके गूढ आहे का, याची अजून परीक्षा घ्यायला हवी. राजगुरू पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. त्यांनी काहीही न बोलता आपल्या हाताच्या 2 बोटांनी एक संकेत दिला, जणू ते काहीतरी विचारत होते. दरबारात एकदम शांतता पसरली. सर्वजण उत्सुकतेने शंकर भटांच्या उत्तराची वाट पाहत होते. क्षणभरासाठी शंकर भट गोंधळले. हा प्रश्न नेमका काय आहे, त्यांच्या मनात विचार आला. पण लगेचच त्यांनी डोळे मिटले आणि मनोमन श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे स्मरण केले. त्या स्मरणातून त्यांच्या अंतःकरणात एक सूक्ष्म प्रेरणा जागृत झाली. त्यांनी शांतपणे एक बोट वर करून उत्तर दिले. राजगुरूंच्या चेहऱ्यावर समाधानाची एक हलकी छटा उमटली. त्यांनी पुन्हा 3 बोटे दाखवली. हा दुसरा संकेत होता. दरबारातील लोक अधिकच कुतूहलाने हे सर्व पाहत होते. शंकर भटांच्या मनात त्या क्षणी एक दिव्य विचार चमकून गेला. 3 म्हणजे त्रिमूर्ती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांनी त्या भावनेने आपला हात मुठीत बंद केला. जणू ते सांगत होते, ही भक्ती अंतःकरणात असते, ती बाहेर दाखवण्याची वस्तू नाही. राजगुरू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यात आदर दिसू लागला. पुढील संकेत अजून गोड होता. त्यांनी हातवारे करून जणू गोड पदार्थ, मिठाई देत असल्याचा भाव व्यक्त केला. हा संकेत पाहून शंकर भटांना क्षणभर काहीच सुचलं नाही. पण लगेचच त्यांनी आपल्या जवळ असलेले साधे पोहे काढले आणि पुढे केले. जणू ते सांगत होते, मला साधेपणातच समाधान आहे. हा साधा पण गूढ अर्थपूर्ण प्रतिसाद पाहून राजगुरू अत्यंत आनंदित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आता पूर्ण समाधान झळकत होते. ते राजाकडे वळून म्हणाले, महाराज, हा मनुष्य केवळ विद्वान नाही तर अत्यंत उच्च कोटीचा ज्ञानी आहे. तो केवळ शब्दातच नव्हे तर संकेतांच्या भाषेतही पारंगत आहे. अशा विद्वानाचे आपल्या राज्यात आगमन हे आपल्या भाग्याचे लक्षण आहे. दरबारात कुजबूज सुरू झाली. सर्वजण शंकर भटांकडे आदराने पाहू लागले. शंकर भट्ट मात्र अंतर्मनात पूर्णपणे शांत होते. त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटत होते, मी हे सर्व कसे उत्तर दिले. पण त्यांना लगेचच जाणवले, हे सर्व माझं नाही, ही तर माझ्या प्रभूंचीच कृपा आहे. त्यांच्या अंतःकरणात एक गूढ आनंद निर्माण झाला. त्यांना समजलं, जिथे अहंकार नाही तिथेच प्रभूंचे ज्ञान
आपोआप प्रकट होते. त्या दिवशी त्या दरबारात केवळ एका ब्राह्मणाची परीक्षा झाली नव्हती, तर प्रभूंच्या कृपेचा एक अद्भुत अनुभव सर्वांनी घेतला होता. आणि त्या अनुभवाने प्रत्येकाच्या मनात भक्तीची एक नवीन ज्योत प्रज्वलित झाली होती. राजगुरूंनी केलेल्या त्या स्तुतीनंतर दरबारात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. सर्वांच्या मनात आता शंकर भटांविषयी आदर आणि कुतूहल दोन्ही निर्माण झाले होते. पण अजून एक अंतिम कसोटी बाकी होती. ती होती ज्ञानाची, वेदांच्या गूढ अर्थाची. राजगुरू पुन्हा पुढे आले. त्यांच्या हातात एक ग्रंथ होता. त्यांनी गंभीर स्वरात सांगितलं, आता तुम्ही चमकमधील काही मंत्र वाचा आणि त्याचा अर्थ स्पष्ट करा. हा प्रश्न साधा नव्हता. तो अत्यंत गूढ आणि विद्वतेची खरी परीक्षा घेणारा होता. शंकर भटांच्या मनात क्षणभर भीती निर्माण झाली. मला हे जमेल का, असा विचार त्यांच्या मनात चमकून गेला. पण लगेचच त्यांनी डोळे मिटले आणि मनोमन श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले. त्यांच्या अंतःकरणात एक शांत प्रकाश पसरला. जणू काही अदृश्य शक्ती त्यांना मार्ग दाखवत होती. ते शांतपणे मंत्र म्हणू लागले आणि मग त्याचा अर्थ सांगू लागले. त्यांनी सांगितलेला अर्थ विलक्षण होता. तो केवळ शब्दांचा अर्थ नव्हता, तर त्या मंत्रामागील गूढ गणित आणि सृष्टीच्या रहस्याशी संबंधित होता. त्यांनी सांगितलं, 1, 3, 5, 7 अशा संख्यांचा क्रम एक विशिष्ट पद्धतीने वाढत जातो आणि त्या संख्यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या संख्यांचे वर्गमूळ एका नियमानुसार पुढे सरकत जाते. त्यांच्या प्रत्येक वाक्यात एक गूढ गहनता होती. ते सांगत होते, एकामध्ये 3 मिळवले तर 4 होते, त्याचे वर्गमूळ 2 येते. त्यात 5 मिळवले तर 9 होते, त्याचे वर्गमूळ 3 येते. अशा प्रकारे ते पुढे पुढे संख्यांचा विस्तार आणि त्यामागील रहस्य सांगत गेले. दरबारातील सर्वजण स्तब्ध होऊन ऐकत होते. कुणालाही अपेक्षा नव्हती की चमकसारख्या वेदातील मंत्राचा असा अद्भुत अर्थही असू शकतो. तो केवळ धार्मिक नव्हता, तर सृष्टीच्या सूक्ष्म रचनेचा एक संकेत होता. शंकर भट्ट पुढे म्हणाले, या केवळ संख्या नाहीत, तर सृष्टीतील परमाणूंच्या गतीचे आणि त्यांच्या संयोजनाचे रहस्य आहे. या सूक्ष्म कणांच्या भिन्नतेमुळेच विविध धातू, विविध वस्तू निर्माण होतात. हे सर्व ज्ञान अत्यंत प्राचीन ऋषींना माहीत होते. त्यांच्या तोंडून हे शब्द सहजपणे बाहेर पडत होते, पण त्यांच्या स्वतःलाच आश्चर्य वाटत होते. मी हे सर्व कसे बोलत आहे. त्यांना स्पष्टपणे जाणवत होतं, हे ज्ञान माझे नाही, ही तर माझ्या परमेश्वराची, श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आहे. त्यांचे बोलणे संपताच दरबारात एक क्षण पूर्णपणे शांतता पसरली आणि मग एकदम सर्वांनी कौतुकाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. राजाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. राजगुरू तर पूर्णपणे प्रभावित झाले होते. ते भावूक होऊन म्हणाले, महाराज, असा गूढ आणि सखोल अर्थ मी आजपर्यंत कधीच ऐकला नव्हता. हा मनुष्य केवळ पंडित नाही, तर परमज्ञानी आहे. शंकर भट्ट मात्र नम्रतेने मान खाली घालून उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते आनंदाचे होते, कृतज्ञतेचे होते. ते मनोमन म्हणत होते, हे सर्व तुमचीच कृपा आहे परमेश्वरा, मी काहीच नाही. त्या दिवशी त्या दरबारात केवळ एक परीक्षा झाली नव्हती, तर प्रभूंच्या कृपेचे एक जिवंत दर्शन झाले होते. जिथे भक्ती असते तिथे अशक्य गोष्टीही सहज शक्य होतात, याचा अनुभव सर्वांना आला होता. त्या क्षणी शंकर भटांच्या अंतःकरणात एक गूढ शांतता होती आणि त्या शांततेत केवळ एकच नाव घुमत होते, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दरबारात घडलेले ते सर्व अद्भुत दृश्य जणू अजूनही हवेत तरंगत होते. शंकर भटांनी सांगितलेला वेदांचा गूढ अर्थ, त्यातील सृष्टीचे रहस्य आणि त्यामागे असलेली दिव्य शक्ती, हे सर्व ऐकून प्रत्येकाचे मन भारावून गेले होते.
राजाच्या डोळ्यात आता केवळ समाधान नव्हते, तर एक प्रकारचा आदर आणि कृतज्ञताही झळकत होती. राजा आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. तो हळूहळू शंकरभटांच्या जवळ आला. दरबारातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. एक राजा जो काही काळापूर्वी ब्राह्मणांचा अपमान करीत होता, तोच आज एका ब्राह्मणासमोर नम्रपणे उभा होता. ही केवळ परिस्थितीची नाही, तर अंतःकरणातील परिवर्तनाची साक्ष होती. राजाने हात जोडले आणि भावुक स्वरात म्हणाला, महात्मन, आज आपण माझ्या अज्ञानाचा अंधार दूर केला. माझ्या मनात जे भ्रम होते ते सर्व नाहीसे झाले. मी ब्राह्मणांविषयी जो द्वेष बाळगला होता तो चुकीचा होता. माझ्या दुःखामुळे मी अन्याय केला, त्याबद्दल मला खेद आहे. त्याच्या त्या शब्दात खरी पश्चातापाची भावना होती. शंकर भट्ट नम्रतेने म्हणाले, महाराज, हे सर्व माझे नाही, ही सर्व श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आहे. आपण त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवा, ते आपले सर्व दुःख दूर करतील. त्या क्षणी राजाच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्याने मनोमन प्रार्थना केली, हे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, मला योग्य मार्ग दाखवा. राजाने लगेचच आपल्या सेवकांना आज्ञा दिली, आजपासून राज्यात कोणत्याही ब्राह्मणाचा अपमान होणार नाही. सर्वांना सन्मानाने वागवले जाईल आणि दानही योग्य प्रकारे दिले जाईल. त्या आदेशाने दरबारात आनंदाची लहर पसरली. अनेक ब्राह्मणांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्या क्षणी शंकरभटांच्या मनात एक गूढ समाधान होते. त्यांनी पाहिलं, प्रभूंची कृपा केवळ त्यांच्यावरच नव्हती, तर त्या संपूर्ण राज्यावर झाली होती. एका मनुष्याच्या परिवर्तनाने कित्येक लोकांचे जीवन बदलणार होते. राजाने पुढे येऊन शंकरभटांना सन्मानाने वस्त्र, द्रव्य देण्याचा प्रयत्न केला, पण शंकरभटांनी नम्रतेने ते नकारले. ते म्हणाले, महाराज, मला काहीही नको. माझ्यासाठी सर्वात मोठे धन म्हणजे प्रभूंचे नाव आणि त्यांची कृपा. त्या शब्दांनी राजाच्या मनात आणखी आदर निर्माण झाला. दरबारातून बाहेर पडताना शंकरभटांच्या मनात एकच भाव होता, कृतज्ञतेचा. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि मनोमन म्हणाले, हे दयाघन श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, तुमची लीला अगाध आहे. तुम्ही सर्व काही घडवता आणि आम्ही फक्त निमित्त मात्र असतो. त्यांच्या प्रत्येक पावलात आता एक नवीन आत्मविश्वास होता. त्यांनी अनुभवले होते की जिथे खऱ्या मनाने भक्ती केली जाते, तिथे प्रभू स्वतः मार्ग दाखवतात, संकटे दूर करतात आणि जीवनाला नवा अर्थ देतात. त्या दिवशी केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण राज्य प्रभूंच्या कृपेने स्पर्शून गेले होते आणि त्या कृपेचा प्रकाश दूरवर पसरला होता. राजदरबारातील त्या दिव्य अनुभवानंतर शंकर भट्ट शांतपणे बाहेर पडले. त्यांच्या पावलात कोणताही गर्व नव्हता, कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त एक गाढ समाधान होते. मनात सतत एकच भाव उमटत होता, हे सर्व माझे नाही, ही तर श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आहे. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि अंतःकरणातून एक आर्त पण आनंदमय प्रार्थना उमटली, प्रभू, तुम्हीच मला चालवत आहात. मी फक्त तुमच्या इच्छेचे एक साधन आहे. विचित्रपूर नगरी मागे पडत होती, पण त्या नगरीत घडलेले परिवर्तन शंकरभटांच्या मनात खोलवर कोरले गेले होते. जिथे पूर्वी द्वेष, अहंकार आणि अज्ञान होते, तिथे आता नम्रता, श्रद्धा आणि धर्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. एका राजाच्या अंतःकरणात घडलेले हे परिवर्तन केवळ त्याच्यासाठीच नव्हते, तर संपूर्ण प्रजेसाठी कल्याणकारक ठरणार होते. शंकरभटांना जाणवत होते, प्रभूंची लीला ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते, तर ती अनेकांच्या जीवनाला स्पर्श करून त्यांना उन्नत करते. ते पुढे चालत होते. मार्ग शांत होता, वारा मंद वाहत होता आणि वातावरणात एक अद्भुत प्रसन्नता होती. त्यांच्या प्रत्येक श्वासात आता वेगळीच गोडी होती. ती होती नामस्मरणाची. श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव त्यांच्या अंतःकरणात अखंड घुमत होते. त्या नामातच त्यांना सर्व काही मिळत होते.
शांती, समाधान आणि दिव्य आनंद. त्यांच्या मनात वल्लभदासांचे शब्द पुन्हा पुन्हा उमटत होते. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव पाहतो. त्या एका वाक्याने त्यांचे संपूर्ण जीवन बदलले होते. आता त्यांना समजले होते की ज्ञानाचा गर्व, जातीचा अभिमान, संपत्तीचा अहंकार हे सर्व क्षणभंगुर आहे. खरे धन आहे ते भक्तीचे, श्रद्धेचे आणि नम्रतेचे. शंकर भट काही क्षण थांबले. त्यांनी डोळे मिटले. त्यांच्या अंतःकरणात एक दिव्य अनुभव जागृत झाला. जणू श्रीपाद श्री वल्लभांचे करुणामय स्मित त्यांच्यासमोर प्रकट झाले आहे. त्या स्मितात अपार प्रेम होते, क्षमा होती आणि एक अदृश्य आश्वासन होते. मी सदैव तुझ्यासोबत आहे. त्या अनुभूतीने त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते, समाधानाचे होते. त्या क्षणी त्यांना जाणवले, जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या तरी जो मनुष्य प्रभूंच्या चरणी शरण जातो त्याचे रक्षण स्वतः प्रभू करतात. ते पुढे चालत राहिले. त्यांच्या पावलात आता थकवा नव्हता, तर एक नवीन उत्साह होता. त्यांच्या अंतःकरणात एकच ध्यास होता, श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेण्याचा, त्यांच्या चरणी पूर्णपणे शरण जाण्याचा. त्या प्रवासात त्यांनी एक महान सत्य अनुभवले होते. संकटेही आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर घडवण्यासाठी असतात. दुःख हे आपल्याला दूर नेण्यासाठी नसते, तर प्रभूंच्या अधिक जवळ आणण्यासाठी असते. आणि जो मनुष्य या सत्याला समजतो तोच खऱ्या अर्थाने जीवनाचा मार्ग शोधतो. शंकर भटांच्या त्या प्रवासाचा प्रत्येक क्षण आता एक प्रार्थना झाली होती. प्रत्येक पाऊल एक समर्पण झाले होते आणि प्रत्येक श्वास एक भक्तीचा अनुभव झाला होता. आणि त्या अखंड भक्तीच्या प्रवाहात त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण एकच संदेश देत होता. जिथे श्रीपाद श्री वल्लभांचे नाम आहे तिथे कोणतेही संकट टिकत नाही. तिथे केवळ कृपा, शांती आणि दिव्य आनंद नांदतो. प्रेमळ भक्तांनो, या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळाले? तर या संपूर्ण अध्यायात घडलेली प्रत्येक घटना ही साधी कथा नाही, तर ती एक गूढ, दिव्य आणि आत्म्याला जागृत करणारी अनुभूती आहे. शंकर भटांच्या जीवनात आलेली संकटे, कावळ्यांचा त्रास, सर्पदंश, मृत्यू समान अवस्था हे सर्व केवळ दुःख नव्हते, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक सत्य दडलेले होते. आपल्याला प्रथम समजते की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्ञान, पद, जात, विद्या यांचा गर्व जर मनात आला तर तो माणसाला प्रभूंपासून दूर नेतो. पण जेव्हा संकटे येतात तेव्हा हाच अहंकार तुटतो आणि माणूस खऱ्या अर्थाने नम्र बनतो. शंकर भटांनी एका सिद्ध पुरुषाबद्दल मनात शंका घेतली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. यावरून आपल्याला शिकायला मिळते की संत, महात्मे आणि दैवी शक्तींविषयी कधीही संशय किंवा निंदा करू नये, कारण त्यांचे स्वरूप आपण सामान्य बुद्धीने समजू शकत नाही. जेव्हा आपण शंका घेतो तेव्हा आपण स्वतःच आपल्या पुण्याला बाधा आणतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची शिकवण म्हणजे कर्माचा अचूक नियम. कावळे आणि सर्प हे पूर्वजन्मातील अहंकारी पंडित होते. हे जेव्हा समजते तेव्हा आपल्याला जाणवते की आपण जे काही करतो, चांगले किंवा वाईट, त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते. कुठेही, कधीही, काहीही लपून राहत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणी सत्कर्म, दान, सेवा आणि भक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. वल्लभदासांसारखा एक साधा वैद्य जो समाजाच्या दृष्टीने खालच्या जातीचा मानला जातो, पण तो खरा ज्ञानी आणि दत्तभक्त निघतो. यातून एक मोठा संदेश मिळतो की भगवंतासाठी कोणताही भेदभाव नसतो, ना जात, ना संपत्ती, ना पद. भगवंत केवळ भक्ताचे प्रेम, श्रद्धा आणि शुद्ध भाव पाहतो. त्यामुळे आपणही आपल्या मनातील भेदभाव पूर्णपणे दूर करून प्रत्येक जीवात परमेश्वर पाहायला शिकले पाहिजे. राजाच्या कथेतून आपल्याला आणखी एक गूढ सत्य समजते.
दानाचे महत्त्व आणि त्याची योग्य पद्धत. केवळ दान करणे पुरेसे नाही, तर योग्य वस्तू योग्य ठिकाणी योग्य भावनेने देणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दान करताना अहंकार नसावा. शंकर भटांनी दरबारात दिलेली उत्तरे, त्यांच्या तोंडून सहजपणे बाहेर पडलेले ज्ञान हे सर्व दाखवते की जेव्हा माणूस पूर्णपणे प्रभूच्या चरणी समर्पित होतो तेव्हा प्रभू स्वतः त्याच्यातून कार्य करतात. त्यावेळी तो माणूस काहीच करत नाही, तर प्रभू त्याच्याकडून स्वतः करून घेतात. या सर्व घटनांमधून एकच अंतिम सत्य स्पष्ट होते. जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने आणि नम्रतेने श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरणी शरण जातो, त्याचे सर्व दुःख, संकटे, अडचणी हळूहळू दूर होतात. त्याच्या जीवनात प्रकाश येतो, मार्ग सापडतो आणि आत्म्याला खरी शांती मिळते. आता या अध्यायाचा प्रवास येथे संपतो, पण हा शेवट नाही, कारण पुढच्या अध्यायात अजून काही अद्भुत, गूढ आणि हृदयाला स्पर्श करणारे प्रसंग उलगडणार आहेत. म्हणूनच उद्याचा 3रा अध्याय पाहायला आणि ऐकायला नक्की या, कारण या कथेत तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दडलेली असतील आणि कदाचित तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होण्याचा मार्गही तिथेच सापडेल. आपण प्रेमळ भक्तांनो, आपण रोज श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामधील एक अध्याय येथे घेऊन येत आहोत. रोज तुम्हाला एक नवीन अनुभव, एक नवीन प्रेरणा आणि एक नवीन आध्यात्मिक शक्ती मिळेल, जी तुमची सर्व दुःख, संकटे आणि अडचणी दूर करण्याची ताकद ठेवते. आता आपण सर्वांच्या वतीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना तुमच्या भाग्यात भयंकर मोठा चमत्कार करू शकते. ही प्रार्थना तुम्ही माझ्या पाठी बोलू शकता, ऐकू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. हे दयाघन श्रीपाद श्री वल्लभ प्रभू, आम्ही सर्व तुमच्या चरणी शरण आलो आहोत. आमच्या मनातील सर्व अहंकार, अज्ञान आणि दोष दूर करा. आमच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडचणी नाहीशा करा. हे प्रभू, आमच्या घरात सुखशांती आणि समाधान नांदू द्यात. ज्यांच्या जीवनात गरिबी आहे त्यांना समृद्धी द्या. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या जीवनात अडथळे आहेत त्यांचे सर्व मार्ग मोकळे करा. हे परमेश्वरा, आमच्या शत्रूंचा नाश करा आणि आमच्या मनात प्रेम, दया आणि भक्ती वाढवा. आमच्या सर्व मनोकामना पूर्ण करा. आम्हाला सदैव तुमच्या चरणी ठेवून घ्या. तुमचे नाम आमच्या प्रत्येक श्वासात वसू द्या आणि आमचे जीवन तुमच्या कृपेने पवित्र होऊ द्या. जर तुम्हाला आजचा हा अनुभव आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या कथेला लाईक करा आणि ज्या भक्ताला या कथेची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही कथा जरूर शेअर करा. कारण भक्ती वाढवणारे भक्त परमेश्वराला अधिक प्रिय असतात. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत सर्वांनी तुमची, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. राधे राधे. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. सांब सदाशिव.